प्रस्तुत बिहाइंड मराठी वाइब 8। संपूर्ण नवनाथ भक्तिसार अध्याय पहिला। या अध्यायामध्ये आपण पाहणार आहोत वजा अवतारांची पूर्वकथा। भगवान शंकरांकडून पार्वतींना उपदेश आणि मच्छिंद्रांचा जन्म कसा झाला। श्री गणेशाय नमः। द्वापर युगाच्या अंती पुढे येणाऱ्या कलियुगात भक्ती महात्म्य वाढवून लोकांचा उद्धार करण्याच्या दृष्टीने द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णांनी जो बेत आखला होता तो सर्वांना कळवण्यासाठी त्यांनी एका विशेष सभेचे आयोजन केले होते। त्या सभेत अनेक मान्यवर भक्त, श्रेष्ठ ऋषी व नवनारायण उपस्थित होते। अतिथींचे स्वागत व सत्कार आदी प्रारंभिक गोष्टी पूर्ण झाल्यावर श्रीकृष्णांनी आपले मनोगत व्यक्त केले। त्यात कलियुगात अवतार घेऊन कोणी कसे कार्य करायचे ते सविस्तर सांगितले। ते म्हणाले, 9 नारायणांपैकी कवींनी मच्छिंद्र, हरींनी गोरक्ष, अंतरिक्षांनी जालिंदर, प्रबुद्धांनी कानिफ, पिप्पलायनांनी चरपटी, आविहर्होत्रांनी वटसिद्ध नागनाथ, द्रुमिलांनी भर्तरी, चमसांनी रेवण व करभाजनांनी गहिनी या नावाने प्रकट होऊन नाथ संप्रदायाची स्थापना करून धर्मकार्य करावे। त्यावेळी इतर ऋषीही अवतार घेऊन कार्य करतील। कवी वाल्मिकी तुलसीदास होतील, शुकमुनी महाभक्त कबीर होतील, महामुनी व्यास जयदेव होतील, माझे प्राणप्रिय उद्धव नामदेव होतील, भक्तश्रेष्ठ जांबुवंत नरहरी होतील, बंधू बलराम पुंडलिक नावाने प्रसिद्ध होतील, तर कैलासपती शंकर, मी स्वतः ब्रह्मदेव व आदिमाया ही मंडळी निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई या 4 भावंडांच्या रूपात प्रकटून कार्य करतील। यावेळी हनुमंत, रामदास तर कुब्जा जनाबाई होतील। याप्रमाणे आपण सर्वांनी अवतार घेऊन भक्ती महात्म्य वाढवायचे आहे। ते ऐकून यदू सभेतील सर्वांनी त्या भगवत कार्यास आपली सहमती दर्शवली। त्यानंतर भगवान श्रीकृष्णांना वंदन करून आमंत्रित सर्व मंडळी आपापल्या स्थानी गेली। नवनारायण द्वारकेहून मंदराचलावर गेले आणि तेथे शुकाचार्यांच्या समाधीजवळ योग समाधी लावून आपापल्या जन्माच्या वेळेची प्रतीक्षा करू लागले। कालांतराने पूर्वीच ठरल्याप्रमाणे ते सर्वजण शुकाचार्यांसह ईश कार्यास्तव प्रकट झाले। त्यांचीच चरित्रलीला या ग्रंथात दिली आहे। शंकरांकडून पार्वतींना उपदेश। एके दिवशी शिवदानपत्य कैलासावर बसलेले असताना पार्वतींनी शंकरांना आपण ज्या पवित्र मंत्राचा जप करता त्याचा मलाही उपदेश द्या अशी विनंती केली। तेव्हा ते पार्वतींसह यमुना तीरी एकांत स्थानी आले। तेथे ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून त्यांना बीजमंत्र सांगितला व म्हणाले, माझ्या बोलण्यातून तुम्हाला काय बोध झाला तो तुम्हीच मला सांगा। त्यावेळी त्या काही बोलणार तोच यमुनेच्या पाण्यातून शब्द आला, सर्वत्र एकमेव अद्वितीय असे ब्रह्मच व्याप्त आहे। आता मी तू असे द्वैत राहिलेच नाही। ते ऐकून शिवजी पार्वतींना म्हणाले, पूर्वी उपरिचर नामक